वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आता फेसबुकने पुढाकार घेतलाय। फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वेगळं पेज तयार केलंय। झुकरबर्ग यांनी फेसबुकवर अ इयर ऑफ बुक्स हे पुस्तक अपलोड केलं आहे। या वाचन प्रकल्पात सहभागी होण्याचं निमंत्रण मित्रांना त्यानं दिलं देखील आहे। झुकरबर्ग यानं तयार केलेल्या या पेजला काही वेळातच 1 लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळालेले आहेत। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अभिनेते अतुल कुलकर्णी आपल्याबरोबर आहे। अतुल, आपण बघतो की ज्या तऱ्हेने फेसबुक म्हणजे आज अगदी तरुणाई असो त्यांच्या हातावर आहे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अशा प्रकारे हे पेज तयार केलं गेलं आहे। कसं स्वागत करता आपण आणि कितपत उपयोग होईल त्याचा? मला आज प्रकर्षाने आठवण होतीये त्या सगळ्या लोकांची जे नेहमी टेक्नॉलॉजीला विरोध करतात किंवा जे नेहमी फेसबुक ट्विटरला त्याच्याबद्दल वाईट बोलतात, त्यांची मला आज प्रकर्षाने आठवण होतीये। माझं नेहमी हे म्हणणं असतं की नवीन तंत्रज्ञानाचं स्वागत केलं पाहिजे आणि आजकाल काय लोक एकमेकांशी बोलतच नाहीत वगैरे वगैरे ही जी तक्रार आहे, जसजशी टेक्नॉलॉजी पुढे जाईल तसतसे ह्याचे हे अनेक फायदे, जसे आज फेसबुकने हे सुरू केले वाचनाची आवड वाढवण्यासाठी, तशाच अनेक गोष्टी ह्याच्यातनं निष्पन्न होतील अशी माझी खात्री आहे। आपण नेहमी म्हणतो, रामदासांचं उदाहरण देतो की दिसा माझी काहीतरी लिहावे असं रामदास लिहून ठेवलेलं आहे। फेसबुक आणि ट्विटरनी एक्झॅक्टली तेच केलंय। सामान्य माणूस दररोज काहीतरी लिहायला लागला आणि जसजसं हे सेटल होईल सगळं तसतसं लोक जास्त चांगलं लिहायला लागतील। जे महत्व आज ब्लॉग ला आहे तेच महत्व हळूहळू यायला लागलेलं आहे फेसबुकला लिहिण्याच्या बाबतीत, आणि तेच नेमकं आता वाचनाच्या बाबतीत होईल। आणि त्यामुळे हे अतिशय उत्तम आहे असं मला वाटतं की जे माध्यम ऑलरेडी तरुणांच्या हातात आहे त्याचाच आणखीन चांगला उपयोग करून घेणं, आणि हे वाढत जाणार, ही तर सुरुवात आहे फक्त। अगदी खरं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। अभिनेते अतुल कुलकर्णी आपल्याबरोबर होते। तर अतुल कुलकर्णी यांनी देखील अर्थातच या फेसबुक पेजचं स्वागत केलेलं आहे। आज आपल्याला माहिती आहे की वाचन संस्कृतीची अत्यंत गरज आहे। इडियट बॉक्स जो आहे तो टीव्ही बघण्यात आपला हे येतो, मात्र फेसबुक आज सगळ्या तरुण मुलांच्या हातामध्ये फेसबुक असतं आणि अशा तऱ्हेनं वाचनाच्या दृष्टीने हे पेज काढले आहे। खरोखरच अतिशय स्पृहणीय अशीच बाब आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।